पुणे आणि इतर पाणलोट क्षेत्रात पडलेल्या पावसामुळे धरणातील पाणी पातळीत झपाट्याने वाढ होतीये। त्यामुळे उजनी धरण 100% भरण्याच्या मार्गावर आहे। उजनीतून 60,000चा विसर्ग चंद्रभागेत होतोय आणि त्यामुळे वारकऱ्यांना नदीपात्रात जाणं टाळण्याचं आवाहन केलंय। उजनी धरणात तब्बल 60,000 क्युसेकनं विसर्ग सुरू आहे। भीमा नदीची पातळी वाढण्याची शक्यता आहे। या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी वारकरी आणि भाविकांना रात्री आणि पहाटे नदीपात्रात जाण्याचं टाळा असं आवाहन केलेलं आहे। उजनी धरण 100% भरत आलेलं आहे आणि सध्या उजनी धरणातून तब्बल 60,000 क्युसेक पेक्षा जास्त विसर्ग भीमा नदीत सोडण्यास सुरुवात झालेली आहे। वीर धरणातूनही भीमा नदीत पाणी सोडण्यात येतंय। ही परिस्थिती बघता सध्या ही भीमा नदी अर्थात चंद्रभागा दुथडी भरून व्हायला लागलेली आहे आणि प्रशासनासमोर सर्वात मोठं आव्हान आहे हे जे भाविक स्नानासाठी गर्दी करतायत। पाणी पातळी वाढू लागलेली असताना ज्या पद्धतीनं भाविकांची संख्या आहे त्यांना स्नानापासून बाजूला करणे आणि धोका टाळणे ही प्रशासनाची मोठी जबाबदारी आहे। मात्र आपण पाहू शकता शेकडो भाविक असे पाण्याच्या मुख्य प्रवाहामध्ये येऊन आंघोळ करताना दिसत आहेत। त्यांना या धोकादायक स्नानापासून रोखणं गरजेचं हे प्रशासनाचं सर्वात मोठं काम आहे। हा शेजारी जो जुना दगडी पूल दिसतोय या दगडी पुलावर सुद्धा पाणी येणार आहे। त्यामुळे येथील वाहतूक जरी बंद केली असली तरी भाविक या दगडी पुलावरनं जाताना दिसत आहेत। सध्या हे पाणी दगडी पुलाला चिटकलेलं आहे। मात्र ज्या पद्धतीनं अजूनही भाविक मोठ्या संख्येनं स्नानासाठी येत आहेत त्यामुळे प्रशासनाने आता याबाबत खबरदारी घेणं गरजेचं आहे आणि तातडीनं चंद्रभागेचं जशी पाणी पातळी वाढते तशी भाविकांना स्नानापासून रोखणं हे सर्वात मोठं काम राहणार आहे। कॅमेरामन अजित देशपांडे सह सुनील दिवाणे, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।